नमस्कार, मी वैष्णवी कल्याणकर, म्हणजेच तुमची सर्वांची लाडकी मयुरी. तुमचं रिमोट माझामध्ये खूप खूप स्वागत आहे. आज तुम्ही तू चाल पुढेच्या सेटवर आलेला आहात आणि आज इथे आम्ही असा सीन करतोय ज्यामध्ये शिल्पीचं खरं रूप सगळ्यांच्या समोर येणार आहे. तिने आतापर्यंत ज्या ज्या चुका केल्या त्या सगळ्यांना कळणार आहे आणि त्याची तिला शिक्षा मिळणार आहे. ती शिक्षा कशी मिळते हे तुम्हीच बघा. अखेर शिल्पीचा खेळ खल्लास झालाय. आपल्याच माणसांविरुद्ध आखलेला डाव आता तिच्यावरच उलटलाय. श्रेयस, अश्विनी, मयुरी, आजी या आपल्याच माणसांना घरातून बाहेर काढायला निघालेली शिल्पी स्वतःच आता रस्त्यावर आली आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी शिल्पी गेल्या अनेक दिवसांपासून आपल्याच माणसांविरुद्ध कट रचतेय आणि तिचा हाच चेहरा आता सगळ्यांच्या समोर आलाय. त्याचं झालं असं की शिल्पी असं काही करते की त्या वागण्यावरून श्रेयस आणि मयुरीला संशय येतो आणि मग दोघेही एक प्लॅन आखतात. सडनली कळतं एका सीनमध्ये की शिल्पीने हे लपवलंय की मी जिवंत होतो हे तर माहिती आहे. मयुरी आणि माझं काहीतरी बोलणं चालू होतं तेव्हा मी सगळं मी तर आलेलो होते. अगं 13वेला चालू असतो आणि भेटलो असतो. बाबांचं असं झालं नसतं. मग तुम्ही 13वेला आलेलो? हो मी आलेलो. घरी का नाही आला? मग ते शिल्पीने मला लपवलं का? तर ती बोलली असं असं इन्शुरन्सचे पैसे होते ना. असं काय झालं होतं? आईने सही केलीच नव्हती. दिवाळीच्या नंतर सही केली. बोलते अच्छा. तर ते तेव्हा उघडकीच येतं. मग मयुरी बोलते बाबा आता जाऊन परत तिच्या मुस्कुरात मारू नको किंवा तिला काय बोलू नको. आता आपण तिच्यासारखा गेम खेळू आणि तिला या घरात ना किंवा तिचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येऊ आणि तिला कळणार आहे की आता श्रेयस आणि अश्विनीने प्लॅन करून तिचा खरा चेहरा तिच्या आईसमोर आणायचं ठरवलं आहे. आणि बाबांची मृत्यू तिच्यामुळे कशी झाली आहे हे सुद्धा या सिक्वेन्समध्ये कळतं आणि त्याच्यामुळे आपल्याला सगळं ते उघडकीस येतं आणि शिल्पीला घरातनं आणि या सोसायटीतनं सगळे हाकलवून देतात. खरं तर शिल्पीच्या या वागण्याने घरातला प्रत्येक जण दुखावलाय. अश्विनी काही रिॲक्ट करण्याच्या पलीकडे गेली आता. म्हणजे इतकी शिल्पीची कारस्थानं तिने सहन केली आहेत, सगळं केलं. आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट सारखी घडत गेली की आपण रिॲक्ट करत नाही. अश्विनी नेमकं तेच करते. आणि सगळ्यात मोठा धक्का बसलाय तो आजीला. आज समाजातही तिला स्थान नाही, तिच्या नवऱ्याच्या मनात नाही, तिच्या मुलाच्या मनात नाही. काय मिळवलं तिने हा प्रश्न पडतो. बिचारी शिल्पी, इकडे आड आणि तिकडे विहीर. पण मंडळी, काय वाटतंय हो तुम्हाला? शिल्पीने हे जे काही कृत्य केलंय याचा तिला पश्चाताप झाला असेल का? पण त्यातून ती हार मानणारी नाही आहे. ती अजून काहीतरी मे बी वेगळी गणितं आखू शकते आणि ती पुन्हा एकदा नव्याने उभी राहू शकते. आता ते हवं आहे म्हणून सुख हवं आहे, मग संपत्ती हवी आहे, पॉवर हवी. आता तुम्ही मला असं केलं ना, आता मी मिळवून दाखवते, अशा ह्याच्यात ते आहे सध्या. बापरे, हे तर म्हणजे निर्लज्जम सदा सुखी. पण घरातले यावेळी मात्र गप्प बसणार नाहीयेत. आता श्रेयस नेमका काय निर्णय घेणार? शिल्पीला घरातून बाहेर काढणार का? शिल्पी जेलची हवा खाणार का? केलेल्या फ्रॉडची शिल्पीला काय शिक्षा मिळणार हे येणाऱ्या भागात पाहायला मिळेल. राखी पाटोळे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.